नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI शब्दकोश ही मालिका. या मालिकेमध्ये आपण AI कॉन्सेप्ट सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेत असतो. मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे काय? चला तर सुरुवात करूया. समजा तुम्हाला एक मोठं वेडिंग प्लॅन करायचं आहे. व्हेन्यू सिलेक्शन, कॅटरिंग सर्व्हिस, डेकोरेशन, बजेट मॅनेजमेंट आणि गेस्ट कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टी जर एकाच व्यक्तीने केल्या तर ते कठीण होईल, नाही का? पण हीच कामं जर आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये डिवाईड केलं तर कुणीतरी लोकेशन पाहील, जागा पाहील, कोणीतरी फूड प्लॅन करेल, कोणीतरी डेकोरेशन प्लॅन करेल, कोणीतरी बजेट मॅनेज करेल, कोणीतरी गेस्टसोबत कोऑर्डिनेशन करेल आणि त्यावरती एक जण असेल जो सगळ्या गोष्टी रिव्ह्यू करेल. आपण असं केलं तर काम सहज होईल, नाही का? आणि याच प्रकारे जर AI काम करायला लागलं तर यालाच म्हणतात AI मल्टी एजंट सिस्टीम. मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे अनेक स्पेशलाइज एजंट्स एकत्र काम करून कॉमन गोल अचीव करतात. काम वेगवेगळ्या एजंट्समध्ये डिवाईड केलं जातं. उदाहरणार्थ व्हेन्यूसाठी एक एजंट असेल जो लोकेशन चूज करेल, कोणीतरी असेल जो कॅटरिंग एजंट बनवेल आणि जो फूड आणि मेनू प्लॅन करेल, डेकोरेशन एजंट डेकोरेशन प्लॅन करेल, बजेट एजंट कॉस्ट मॅनेज करेल आणि रिव्ह्यू एजंट असेल तो हे सगळं जे प्लॅन आहे ते चेक करेल. म्हणजेच सिंगल एजंट म्हणजे एक व्यक्ती, मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे अनेक एक्सपर्ट असलेली टीम. आज आपण माय डिजिटल डायरीजच्या AI शब्दकोश सिरीजमध्ये समजून घेतलं मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे काय. अगदी नॉन टेक्निकल भाषेमध्ये मी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या कामासाठी मल्टी एजंट सिस्टीम वापराल. पुढच्या भागात भेटूया अशाच एका नवीन AI कॉन्सेप्टसोबत. धन्यवाद.